Good morning, friends. Today we start our new topic, and the name of that topic is the stationary waves. First of all, we discuss the definitions of stationary waves. Define the stationary waves. When two identical waves traveling along the same path in opposite direction interfere with each other, and the resultant wave is called as stationary waves. बघा, इथे आपण बघू शकतो दोन वेव्स घेतलेले आहे आपण. एक वेव राईटला जाते, एक वेव लेफ्टला येते, आणि जो की आपल्याला जे फॉर्मेशन बघायला भेटतं इथे वेव्हचं, तर त्याला काय म्हणू शकतो आपण? या वेव्हच्या फॉर्मेशनला स्टेशनरी वेव्ह म्हणू शकतो. आणि जे की दोन वेव्ह ज्या पॉइंटला मीट होतात त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? नोड्स म्हणतो. आणि जो की हेलिकल पार्ट भेटतोय आपल्याला, जो की फुगील पार्ट भेटतो इथे, त्याला काय म्हणतो आपण? अँटीनोड म्हणतो. आता हाऊ आर द स्टेशनरी वेव्स आर फॉर्म? आता स्टेशनरी वेव्स कशा तयार होतात? फर्स्ट पॉइंट, consider a string stretched between two fixed point and a string is pulled middle and released. काय करायचंय? एक स्ट्रिंग घेणार आहोत आपण आणि तिला स्ट्रेच करणार आहोत. त्यानंतर जो आपल्याला पॅटर्न भेटेल तो स्टेशनरी वेव्हचा पॅटर्न भेटेल, आणि तिला काय करायचंय? स्ट्रेच करून सोडायचंय. रिलीजिंग ऑफ स्ट्रिंग प्रोड्युसेस टू प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग इन ऑपोजिट डायरेक्शन. बरोबर, काय करणार आहोत आपण? तिला ताणवणार आहोत आणि त्यानंतर तिला सोडणार आहोत. These waves are reflected at fixed end. The wave produced in the string initially and their reflected wave combined to produce stationary waves. आणि त्यानंतर जो की पॅटर्न भेटणार आहे आपल्याला, जो की पॅटर्न प्रोड्यूस होणार आहे, त्या पॅटर्नला कोणता पॅटर्न म्हणू शकतो आपण? स्टेशनरी वेव्हचा पॅटर्न म्हणू शकतो. काय दिसतं आपल्याला तिथे? असं व्हायब्रेशन दिसतं आपल्याला तिथे, जेव्हा आपण स्प्रिंग स्ट्रेच करतो आणि परत सोडतो. तर असं म्हणू शकतो आपण की एक स्प्रिंग राईटला जाते, एक वेव्ह राईटला जाते, एक वेव्ह लेफ्टला जाते, असं आपण इमॅजिन करू शकतो तिथे आपण. त्यानंतर the formation of stationary waves on a string is shown in figure. The two sides arrow indicate the motion of particle of string. जे की इथे arrow बघतोय आपण, एक वरती एक खाली, प्रत्येक याच्यामध्ये आपण काहीतरी arrow बघतोय. ते arrow काय दाखवू शकतात? मोशन दाखवू शकतात. कशाची? जे की पार्टिकल असणार आहे त्याची, त्या पार्टिकलची मोशन दाखवतात आहे. आता त्यानंतर बघितलं आपण की स्टेशनरी वेव्स कशा फॉर्म होतात. आता त्यानंतर derive an expression for equation of stationary waves on a stretched string. आता आपल्याला एक्सप्रेशन बघायचंय कशासाठी? इक्वेशन फॉर स्टेशनरी वेव्ह. जेव्हा आपण स्ट्रिंग स्ट्रेच करणार आहोत त्यासाठी आपल्याला इक्वेशन बघायचं आहे, एक्सप्रेशन बघायचं आहे. त्यासाठी काय करणार आहोत आपण? consider two simple harmonic progressive wave of equal amplitude small a and wavelength lambda propagating on a long uniform स्ट्रिंग इन ऑपोजिट डायरेक्शन. काय करणार आहोत आपण? दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स कन्सिडर करणार आहोत, ज्यांचं की अँप्लिट्यूड इक्वल असणार आहे आणि जी की वेवलेंथ असणार आहे ती सुद्धा काय असणार आहे? इक्वल असणार आहे. द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ऍक्सिस इन अ पॉझिटिव्ह डायरेक्शन इज गिव्हन बाय y1 इज इक्वल टू a sin into bracket 2 pi nt minus x by lambda bracket complete. जसं की आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस साठी बघितलं, तसंच निगेटिव्ह एक्स ऍक्सिस साठी सुद्धा बघणार आहोत. मग काय भेटेल आपल्याला? y2 इज इक्वल टू a sin into bracket 2 pi into bracket nt plus x by lambda. हे आपल्याला दोन इक्वेशन भेटलं. एक इक्वेशन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस साठी आणि एक इक्वेशन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस साठी. आता काय करणार आहोत? आपल्याला ओव्हरऑल टोटल इक्वेशन फाइंड आउट करायचंय आपल्याला. मग त्यासाठी काय करणार आपण? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑफ स्ट्रिंग इज गिव्हन बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. काय करणार आहोत आपण रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी? दोघांची काय करणार होतो की एक पॉझिटिव्ह साठी भेटलाय आपल्याला, एक निगेटिव्ह साठी भेटलंय. दोन इक्वेशनची काय करणार? ऍडिशन करणार आपण. मग टोटल आपल्याला काय भेटेल तिथे? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट भेटेल. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू y1 प्लस y2. मग काय करणार? फक्त इथे आपण y1 आणि y2 चे व्हॅल्यू पुटअप करणार. त्यानंतर व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय म्हणू शकतो आपण? बाय युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला कशाचा? ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला sin c प्लस sin d. मग काय येतो? sin c plus sin d is equal to 2 sin into bracket c plus d divided by 2 into cos of c minus 2 divided by 2. हा जो फॉर्म्युला बघतोय आपण, हा की ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आपल्याला कुठे यूज करायचा आहे? जो की आपल्याला इक्वेशन भेटलेला आहे, या इक्वेशन मध्ये आपल्याला हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा, हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज केल्यानंतर कोणतं इक्वेशन भेटेल आपल्याला? y is equal to twice sin of 2 pi nt into cos of 2 pi x divided by lambda. बरोबर. इथे c आणि d कोण दाखवणार आहे? c कोण दाखवणार आहे? बघा,
या 2 पायने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2 पाय एन टी 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅमडा. परत या 2 पायने जर इथे ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅमडा. बरोबर. मग यामध्ये हा सी भेटेल 2 पाय एन टी, हा डी भेटेल 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅमडा. सेम इथे सी हा भेटेल 2 पायने मल्टिप्लाय केल्यावर आणि ही टर्म डी भेटेल. मग हे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट रिप्लेसमेंट मध्ये काय चेंज करायला भेटतंय की y इज इक्वल टू ट्वाइस ए इंटू साइन ऑफ 2 पाय एन टी इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅमडा. हे इक्वेशन केव्हा भेटतंय जेव्हा आपण जो की ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे कशाचा साइन सी प्लस साइन टीचा हा फॉर्म्युला जेव्हा आपण त्यामध्ये पुटअप करणार आहोत आणि त्या फॉर्म्युलानुसार आपण इक्वेशन काय भेटते आपल्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं y इज इक्वल टू ट्वाइस ए साइन ऑफ 2 पाय एन टी इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅमडा. आता त्यानंतर y इज इक्वल टू ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स इंटू साइन ऑफ 2 पाय एन टी. काय केलंय फक्त रिअरेंज केलं इक्वेशन, बाकी काही केलेलं नाही त्यामध्ये. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आपण. सबस्टिट्यूटिंग ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स लॅमडा इज इक्वल टू कॅपिटल ए. जी की ही टर्म आहे याला आपण कॅपिटल ए ने इंडिकेट करू. मग काय भेटेल आपल्याला y इज इक्वल टू ए साइन ऑफ 2 पाय एन टी. बट 2 पाय एन इज इक्वल टू ओमेगा. माहिती आहे आपल्याला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन आहे. मग ती व्हॅल्यू पुटअप करून देऊ आपण. मग काय भेटेल आपल्याला y is equal to a sin omega t, and this is the equation of stationary waves which gives the resultant displacement due to two simple harmonic progressive wave. आणि हेच काय आहे इक्वेशन आहे कशाचं स्टेशनरी वेव्ह. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह which gives the resultant displacement due to two simple harmonic progressive wave. तर त्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल अबाउट द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्स ऑन अ स्ट्रेट रटिंग. आता काय करणार आहोत आपण डिटेल मध्ये बघणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्हचं. बरोबर. मग त्यासाठी काय करणार आहोत आपण द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह जे की आता फाइंड आउट केलंय आपल्याला. काय भेटलंय ते y इज इक्वल टू a sin ओमेगा t. बरोबर. त्यानंतर a इज इक्वल टू काय आहे ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय जे की आता बघितलेलं आहे आपण जे की वरती बघितलेलं आहे. a इज इक्वल टू 2 पाय 2a इंटू कॉस ऑफ 2 पाय x. इथे व्हॅल्यू टाकली आहे. द टर्म इन position x and time t appear separately and not as combination in bracket 2 pi into nt plus or minus x divided by lambda. Hence the wave is not a progressive wave and x is present only in the expression of amplitude. जो की x असणार आहे तो कुठे प्रेझेंट असतो फक्त amplitude. जेव्हा amplitudeचं एक्सप्रेशन बघतो आपण तिथे आपल्याला डिस्प्लेसमेंट जो की x आहे तो पाहायला भेटतो. आणि हे जे इक्वेशन आहे मग त्यावरनं काय म्हणू शकतो आपण की हे काय आहे वेव्ह इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि जे की ही वेव्ह आहे ही काय आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही हे आपण म्हणू शकतो की कारण की एक्स केव्हा असतो एक्स इज प्रेझेंट ओनली इन द एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूडच्या एक्सप्रेशन मध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह जो की एम्प्लिट्यूड आहे कॅपिटल ए काय आहे द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह ए इज इक्वल टू ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅमडा. इट इज अ पिरियडिक फंक्शन ऑफ एक्स. हे काय आहे periodic function of x, that is the amplitude is varying periodically in space. म्हणून जे की amplitude आहे periodic function असल्या कारणाने ते कसं होणार आहे periodically vary होणार आहे. The amplitude are different for different particle but each point on the string oscillate with the same frequency omega. कोणत्या फ्रिक्वेन्सीने पार्टिकल ऑसिलेट होणार आहे फ्रिक्वेन्सी कोणती असणार आहे जी की आता बघितली आपण ओमेगा इज इक्वल टू 2 पाय. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार आहे ओमेगा एवढ्या फ्रिक्वेन्सीने पार्टिकल काय होणार आहे ऑसिलेट होणार आहे. All the particles of the string pass through their mean position simultaneously twice during each vibration. जे की प्रत्येक पार्टिकल असणार आहे ते सायमल्टेनियसली किती वेळा मीन पोझिशन मधनं पास होणार आहे 2 वेळा पास होणार आहे. The string as a whole in a vibrating with frequency omega with different amplitude at a different point. Amplitude कसा असणार आहे प्रत्येक पॉइंट साठी डिफरंट एम्प्लिट्यूड असणार आहे जी की वेव्ह व्हायब्रेट होणार आहे तेव्हा. द वेव्ह इज नॉट मूव्ह आयदर टू लेफ्ट और टू राईट. वेव्ह कशी आहे एक तर फक्त लेफ्टलाच मूव्ह होणार नाही एक तर फक्त राईटलाच मूव्ह होणार नाही. ती वेव्ह कशी होणार आहे कंटिन्युअसली एकदा लेफ्ट राईट म्हणजे स्टेशनरी वेव्ह जशी भेटते आपल्याला तशी वेव्ह व्हायब्रेट होणार आहे. आणि म्हणून त्या वेव्हला काय म्हणू शकतो आपण सच वेव्ह इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्हज ऑर स्टँडिंग वेव्हज. मग त्याच वेव्हला काय म्हणू शकतो आपण स्टेशनरी वेव्हज ऑर स्टँडिंग वेव्ह म्हणू शकतो. स्टेशनरी वेव्ह कशी आहे दोन वेव्ह एकमेकाला मीट करतात आणि जिथे दोन्ही वेव्ह एकमेकाला मीट करतात त्याला आपण नोड म्हणतो त्या पॉइंटला आणि जो की
फुगीर पार्ट असतो जो की हेलिकल पार्ट असतो त्याला आपण अँटीनोड संबोधित करतो. त्यानंतर कंडिशन फॉर नोड. आता नोड साठी कोणकोणत्या कंडिशन असू शकतात? नोड आर पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. नोड्स काय आहे ज्याची की पॉइंट्स म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं असणार आहे? मिनिमम असणार आहे. दिस इज पॉसिबल इफ द एम्प्लिट्यूड इज मिनिमम. केव्हा पॉसिबल असू शकतं? जेव्हा एम्प्लिट्यूड मिनिमम असेल, म्हणजे दॅट इज कॅपिटल ए इज इक्वल टू 0. केव्हा? जेव्हा ए ची व्हॅल्यू 0 असणार आहे. त्यानंतर 2a cos of 2 pi divided by lambda is equal to 0. मग काय केलं आहे की एम्प्लिट्यूड होता आपल्याकडे ते 0 आपण पुट अप केलेला आहे. ट्वाइस इकडे डिवाइडला शिफ्ट केला तर काय भेटेल आपल्याला? 0 भेटेल. इज इक्वल टू cos of 2 pi divided by lambda is equal to 0. Then 2 pi x divided by lambda is equal to pi by 2, 3 pi by 2, 5 by 2. Cos of 2 pi x म्हणजे cos थीटाची व्हॅल्यू कोणकोणत्या व्हॅल्यूला 0 असू शकते? pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2. एवढ्या व्हॅल्यूला cos थीटाची व्हॅल्यू 0 असू शकते. म्हणून आपण 2 pi x divided by lambda is equal to या व्हॅल्यू पुट अप केलेल्या आहे. त्यावर डिस्प्लेसमेंट काय भेटू शकते? जर हा लॅम्बडा इकडे शिफ्ट केला, हा लॅम्बडाने या लॅम्बडाने तर इथे मल्टिप्लाय केलं वरती, बरोबर, काय भेटेल? लॅम्बडा पाय. आणि या 2 पाय जर इकडे डिवाइड झाली, मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल? 4 पाय. इथे काय भेटेल? 4 पाय, बरोबर. कारण की 2 या 2 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे हा 2 जर निघून गेला इथून तर काय राहील? इथे 4 पाय राहील. आणि हा न्यूमरेटरचा पाय आणि डिनॉमिनेटरचा पाय काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. मग इकडे काय राहील? न्यूमरेटरला फक्त ते लॅम्बडा राहील फक्त, बरोबर ना? करून बघा तुम्ही. इथे फक्त काय उरेल? लॅम्बडा डिवाइड बाय 4 उरेल फक्त. लॅम्बडा डिवाइड बाय 4. म्हणून इथे काय भेटले आपल्याला? x इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4, 5 लॅम्बडा बाय 4 या व्हॅल्यू आपल्याला भेटलेला आहे. That is x is equal to twice p minus 1 into lambda by 4 where p is 1, 2 or 3. म्हणजे p ची व्हॅल्यू काय असू शकते? इथे 1 असू शकते, 2 असू शकते आणि 3 असू शकते. The distance between two successive nodes are 3 lambda by 4 minus lambda by 4 is equal to lambda by 2. Distance between two successive nodes किती असणार? म्हणजे lambda by 2 असतं. असं म्हणू शकतो आपण the distance between two successive nodes is lambda by 2. कंडिशन फॉर अँटीनोड. आता काय केलंय आपण? जसं की नोड साठी कंडिशन बघितलंय, तसेच अँटीनोड साठी सुद्धा काही कंडिशन असू शकतात. Antinodes are the points of maximum displacement, that is a is equal to plus or minus twice a. Therefore, twice a cos of 2 pi divided by lambda is equal to plus or minus twice a, and therefore cos of 2 pi x divided cos of 2 pi x divided by lambda is equal to plus or minus 1. काय केलंय? फक्त हे जी 2 पाय होता, 2a होता, हा इकडे शिफ्ट करून दिलाय डिवाइडला. मग ट्वाइस कॅन्सल होईल, फक्त इथे प्लस 1 राहील. मग काय भेटेल आपल्याला? 2 पाय x ची व्हॅल्यू, 2 पाय डिवाइड बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू, cos थीटाची व्हॅल्यू 1 कितीला असू शकते? प्लस और मायनस 1, 0 पाय, 2 पाय, 3 पाय. या व्हॅल्यूला cos ची व्हॅल्यू -1 प्लस 1 आपल्याला भेटू शकते. म्हणून आता x ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला? इथे 0 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा बाय 2. मग x इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण? लॅम्बडा p डिवाइड बाय 2 where p is equal to 0, 1, 2, 3 and the distance between two successive antinode is किती असू शकतं? ते सुद्धा लॅम्बडा बाय 2. and therefore nodes and antinodes are formed alternatively, and therefore the distance between a node and adjacent antinode is lambda by 4. आणि nodes आणि adjacent antinodes चे distance किती असणार आहे? lambda by 4. आता त्यानंतर काय करणार आहोत आपण? discuss the formation of stationary waves with the longitudinal wave are superimposed. जेव्हा longitudinal wave superimpose होणार आहे त्यासाठी आपल्याला स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन बघायचं आहे. त्यासाठी बघू आपण कन्सिडर लॉंजिट्युडिनल वेव्ह. काय केलंय आपण? लॉंजिट्युडिनल वेव्ह कन्सिडर केली. ट्रॅव्हलिंग इन अ ट्यूब ऑर पाईप. कुठेतरी पाईप मध्ये ट्रॅव्हल करणार आहे, ज्याची लेंथ असणार आहे फायनाइट लेंथ असणार आहे. इंटरफरन्स बिटवीन these waves traveling in opposite direction gives rise to standing waves. जेव्हा ते इंटरफेस करणार बघा, इथे स्टँडिंग वेव्ह भेटेल. स्टँडिंग वेव्ह मीन्स स्टेशनरी वेव्ह. बघा, एक वेव्ह अशी जाते, एक वेव्ह परत अशी जाते, आणि इथे आपल्याला नोड्स भेटते आणि या फुगीर पार्टला अँटीनोड भेटते. जसं की आपल्याला स्टेशनरी वेव्ह और स्टँडिंग वेव्हचं फॉर्मेशन भेटतंय आपल्याला. हेच आपल्याला सांगायचं आहे की दोन वेव्ह जेव्हा एकमेकावर सुपरइम्पोज होतात, लॉंजिट्युडिनल वेव्ह सुपरइम्पोज होतात, तेव्हा फॉर्मेशन कसं होत आहे स्टेशनरी वेव्हचं ते आपण डायरेक्टली बघू शकतो. आणि फिगर ए मध्ये काय सांगू शकतो आपण? Figure A shows the standing waves in conventional way, while Figure B shows the actual oscillations of material of particle for a longitudinal stationary wave. And the point A and point N indicate the antinodes and nodes respectively. एवढंच बघायचं आपल्याला की पाईप मध्ये जर आपण साऊंड वेव्ह कशी व्हायब्रेट होणार आहे, त्याचे व्हायब्रेशन कसे होत आहेत, काय भेटते आपल्याला? व्हायब्रेशन झालेली एक वेव्ह अशी जाते, परत दुसरी वेव्ह अशी जाते, बरोबर.
एका इथे आपल्याला अँटीनोड भेटतं आणि इथे नोड भेटतं आणि त्यावरून आपण काय म्हणू शकतो की आपल्याला स्टेशनरी वेव्स फॉर्म झालेले. केव्हा की जेव्हा आपली लॉन्जिट्युडिनल वेव्ह जी की साऊंड वेव्ह घेतलेली आहे आपण ती जेव्हा सुपर इम्पोज होणार आहे तेव्हा स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन होईल. आता काय करणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक बघायचे आपल्याला स्टेशनरी वेव्हची. स्टेशनरी वेव्हज आर प्रोड्यूस्ड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्हज ट्रॅव्हलिंग थ्रू वन मीडियम along the same path in opposite direction. केव्हा फॉर्म होते स्टेशनरी वेव्ह, जेव्हा एक मीडियम कन्सिडर करतो आपण आणि त्या मीडियम मध्ये काय असतं, दोन वेव्स आयडेंटिकल वेव्स फॉर्म होतात आणि ते डायरेक्शन कशी असते, दोघांची ऑपोजिट डायरेक्शनला असतात. ते काय करतात, एकमेकाला सुपर इम्पोज करतात. इफ टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्स आर सुपर इम्पोज और इंटरफेस then the resultant wave is transverse stationary waves. जेव्हा दोन वेव्स एकमेकाला ट्रॅव्हर्स करतात आणि सुपर इम्पोज करतात और इंटरफेअर करतात तेव्हा आपल्याला जी रिझल्टंट वेव्ह भेटते ती वेव्स कोणती असू शकते, आपली स्टेशनरी वेव्ह असू शकते. If two identical longitudinal progressive waves are superimposed or interfere, the resultant wave is longitudinal stationary waves. For example, stationary आताच बघितलं आपण की स्टेशनरी साऊंड वेव्ह प्रोड्यूस्ड पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. एक एंडने जर पाईप क्लोज केला आहे तर तिथे आपल्याला काय भेटते, स्टेशनरी वेव्ह भेटते. जसं की आता इथे वरती आताच बघितलंय आपण साऊंड वेव्हचं एक्झाम्पल घेऊन. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स λ/2 आणि टू अँटीनोड साठी किती आहे, अँटीनोड साठी सुद्धा λ/2 आहे. आणि डिस्टन्स बिटवीन नोड्स अँड ऍडजस्टंट अँटीनोड किती आहे, λ/4. जसं की आता वरती बघितलंय आपण λ/2 नोड्स मधले असतं आणि λ/2 अँटीनोड्स मधलं असतं आणि दोघांमधलं जर ऍडजस्टंट डिस्टन्स बघितलं आपण नोड्स आणि ऍडजस्टंट अँटीनोड मधलं ते किती असतं, λ/4. The amplitude of vibration varies periodically in space. जे की amplitude आहे, the amplitude of vibration varies periodically in space. जे स्पेस मधलं amplitude असतं ते कसं आहे, periodically vary होतं. All points vibrate with same frequency आणि frequency कशी असणार आहे त्यांची, सेम असणार आहे. Though all the particles possess energy, there is no propagation of energy. The wave is localized and the velocity is zero. Wave कशी असणार आहे, localized and the velocity कशी असणार आहे, zero. And therefore the wave is called as stationary wave. आणि त्याच कारणाने आपण त्या वेव्हला काय म्हणू शकतो, स्टेशनरी वेव्ह म्हणू शकतो. यापैकी तुम्ही 4-5 कॅरेक्टरिस्टिक ध्यानात ठेवल्या तरी तुम्हाला एकदम दृष्टिकोनाने त्या महत्वाच्या आहे. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह यामधला डिफरन्स. The disturbance travel from one region to another region with finite definite velocity. Velocity कशी असते प्रोग्रेसिव्ह वेव्हची, फायनाइट असते. आणि याची कशी असते, वेलोसिटी ऑफ वेव्ह इज झिरो. स्टेशनरी जसं की आताच बघितलंय आपण की स्पेस मध्ये जेव्हा पार्टिकल मूव्ह होतात तेव्हा जी वेलोसिटी असणार आहे ती कशी असते, झिरो असते. द अँप्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल आर सेम अँड द अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल आर डिफरंट. इथे काय असणार आहे, अँप्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल सेम असतं आणि इथे कसं असतं, डिफरंट असतं. द पार्टिकल डू नॉट क्रॉस इच अदर. पार्टिकल काय करणार आहे, डू नॉट क्रॉस इच अदर. बट स्टेशनरी वेव्ह मध्ये काय असतं, डायरेक्टली सुपर इम्पोज होतात. पार्टिकल क्रॉस देअर मेन पोझिशन, डायरेक्टली मेन पोझिशन क्रॉस करतात. ऑल द पार्टिकल्स आर मुव्हिंग. पार्टिकल आर पोझिशन्स ऑफ नोड्स अँड ऑलवेज ऍट रेस्ट. कुठे असतात, पार्टिकल ऍट द पोझिशन ऑफ नोड्सला असतात आणि पार्टिकल कसे असतात, रेस्ट पोझिशनला असतात. देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. कोणत्याही प्रकारची एनर्जी ट्रान्सफर होत नाही. एनर्जी ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर. आणि ते काय होतं, एनर्जी ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर. फेज ऑफ ऍडजस्टंट पार्टिकल आर डिफरंट. कसा आहे, फेज ऑफ ऍडजस्टंट पार्टिकल कसा आहे, डिफरंट आहे. ऑल द पार्टिकल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन. डायरेक्शन कशी असणार आहे, सेम. आर इन फेज व्हाईल दोज आर इन ऍडजस्टंट लूप आर मुव्हिंग इन ऑपोजिट डायरेक्शन. दोन वेव्स कशा असतात, डायरेक्शन कशी असते, ऑपोजिट असते. आणि फेज कसा असणार आहे मग, अँड डिफर बाय 180 डिग्री. आणि जो फेज असणार आहे तो कसा असणार आहे, 180 डिग्री एवढ्या फेजने त्या डिफर होणार आहेत. आणि इकडे काय आहे, जो फेज असेल ऍडजस्टंट कसा असणार आहे, डिफरंट असणार आहे. इथे काय असतो, इन फेज मध्ये असतात. त्यानंतर बघू आपण फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. फ्री मीन्स त्याला कोणत्याही प्रकारचा आपण एक्सटर्नली फोर्स लावणार नाही, तेच डेफिनेशन म्हणू शकतो आपण. इन फ्री व्हायब्रेशन द बॉडी ऍट रेस्ट is given in a initial displacement and the force is then withdrawn. withdraw काय करतो आपण, एक्सटर्नल त्याला काहीतरी नंतरून काहीतरी त्याला फोर्स लावून त्याला काहीतरी आपण फोर्स लावून ते व्हायब्रेट करू शकतो. and the body start vibrating and continuously the motion on its own. आणि जी की मोशन असणार आहे ती कशी असते, इट सेल्फ असते, स्वतःहून मोशन करतात फ्री व्हायब्रेशन मध्ये पार्टिकल. आणि त्यानंतर फोर्स व्हायब्रेशन त्याच्या नावातच आहे. फोर्स मीन्स एक्सटर्नली फोर्स लावायला लावणार आहे आपल्याला काहीतरी. इन फोर्स व्हायब्रेशन अँड एक्सटर्नल पिरियडिक फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी
whose natural period is different from the period of force. आणि जो की नॅचरल पिरियड असा कसा असतो, डिफरन्स असतो फ्रॉम द पिरियड ऑफ फोर्स. म्हणजेच फोर्स व्हायब्रेशनला एक्सटर्नल फोर्स लावायला लागतो आणि फ्री व्हायब्रेशनला काय असतात, इट सेल्फ पार्टिकल मूव्ह होतात, और बॉडी स्टार्ट व्हायब्रेटिंग अँड कंटिन्युअस द मोशन ऑन इट्स ओन. म्हणजे स्वतःनेच ती बॉडी काय करणार आहे, स्वतःहून व्हायब्रेट होणार आहे. नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन द बॉडी फर्दर टू कीप इन मोशन. कोणत्याही प्रकारे आपला एक्सटर्नल फोर्स त्यावर लागणार नाही. हा एक फोर्स व्हायब्रेशन आणि फ्री व्हायब्रेशन मधला डिफरन्स आहे. नावाने सांगू शकतो आपण फ्री व्हायब्रेशन कशाला म्हणायचं आणि फोर्स व्हायब्रेशन कशाला म्हणायचं. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. आता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स यामध्ये फक्त आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि फंडामेंटल मोड या दोन डेफिनेशन बघू आणि थांबू आपण. याचा तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकतात. याची फक्त तुम्हाला एक्झामला डेफिनेशन विचारले जाऊ शकते किंवा डिफरन्स विचारला जाऊ शकतो, जो की खूप या 3-4 पॉईंट जरी लिहिले तुम्ही फ्री व्हायब्रेशन मध्ये आणि फोर्स मध्ये 3-4 पॉईंट जरी लिहिले तुम्हाला सफिशियंट आहे. डेफिनेशन जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ बॉडी इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. व्हायब्रेशन साठी मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन होण्यासाठी फ्रिक्वेन्सी लागते, मिनिमम फ्रिक्वेन्सी, त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. आणि फंडामेंटल मोड म्हणजे काय, द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सिस्टम इन विच द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज मिनिमम. की फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन कशी असते, मिनिमम असते, त्याला काय म्हणू शकतो आपण, फंडामेंटल मोड. जे की खूप सिंपल डेफिनेशन आहे दोघांचे. आता त्यानंतर काय आहे हार्मोनिक्स, ओव्हरटोन्स. हा जो पार्ट आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू.